बारीक आहे ते काय मांजर मंदिर खाते. श्री भैरी देवी मंदिरातलं देव. मस्तपैकी शेगाचा कांजी, भाकरी, कोलिम इथले जेवला आणि आई पण बसले तिथं. थोडी लावायला गेलेलं अशी मुळ्याचं सर हो काय. आमचे बापे माणूस आणि सजावल्यात दे का कैसे बोटी. तर आज आम्ही आल्या तारास ते गावा. सगळ्यांना शुभ सकाळ. सकाळीच पहिलंच गाव तारास ते. याला खावायला दिलं तरी बोंबाल द्यायचं. सकाळीच गुरा निघाली फिराव. का इकडं या साईडला आहे मांदाड गाव. तिकडशी मुरुडला जाऊ शकता. या बाजूला मसयात जाऊ शकता. मसा इकडं तारास्ते गाव आहे. सकाळचं आता 8 वाजतात. थोड्याच वेळात 8ची ST येईल. त्यासाठी काही माणसं आल्या तिथे का. आताच बस स्टॉप आहे. गाव मस्त एकदम रोडच्या खालती घरात. आणि यातनं मस्त व्ह्यू दिसते सूर्यदेवाचं. आणि या बाजूला आहे तला. या बाजूनी जाऊ शकता आपण रोहा, इंदापूर, माणगाव साईडला. आणि सगळ्यांना शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत. बस स्टॉपपासून थोडंसं वरच्या बाजूला आहे. पायरी आत चढवला आणि पाठीमागा मस्तपैकी डोंगर दिसतात. दुकानी भरलेलं. इकडे शेकटाच्या शेंगांचं झाड आहे आणि बांबू वगैरे आहेत. आणि इकडे वरच्या बाजूला पूर्ण जंगल आहे. आता पाण्याची टाकी दिसते. आता एक मस्त केळीन पण आहे. त्यावर केळी आल्यात. इकडे पण एक घर आहे. तुलूस दे का किती मस्त आहे. आणि रस्तो कॉन्क्रीटचा आहे. हायवे सारखं एकदम. त्यामुळं जोरात गाडी धावत असतात. तिथे का पॅजो चाललंय. कुठे चालले हो. मांदाड. बरीच लोक गेली ह्या गाडीत. अच्छा. राशन तुमचं मांदाडला भेटत. अच्छा. आणि आता आम्ही आलो बोरभाटला आदिवासी वाडीवर. इकडे मस्तपैकी राजीव शाळा आहे बोरभाटला वाडीवरची. आणि आताच ग्रामपंचायत आहे इथे का. आता गाडी लावलंय. आज आम्ही सुकी मंदीला सुकाट आणि सुकं बोंबील घेऊन आलो. आणि नेहमीप्रमाणे आज पण सुकाट आहे. आणि मस्तपैकी सोप्या पद्धतीने कांद्यात भुजलेली आहे. आणि जोडीला भाकरी. बोरभाटला वाडीवरच आहो. आई गेले आतमध्ये इकावलं. ती काय अजून आईलही नाही. सकाळचं 9 वाजतात. आणि मी नाश्तो करून घेते. या नाश्तो करावं. ग्रामपंचायतीच्या वट्यावर बसले. श्री राधाकृष्ण मंदिर. गवळी समाजाचं मंदिर आहे. कासेवाडी गावात आल्या होता आम्ही. आई येऊन विकावला पण गेली. मस्त मंदिर आहे. मंदिराला लॉक असल्यामुळे आपण जाऊ शकत नाही तर आतमध्ये पण गेलं असतं. सुकट बोंबील बघ्या. बोंबील पण आहेत. कुठे आता तुम्ही ढोरा घेऊन जाता. हां सकाळी. अच्छा. हां हो. मस्त असतात ना गावची माणसं. लगेच ओळख दाखवतात.
कासेवाडी गावात एंट्री करावला यो रोड आहे मस्तपैकी आणि यो संपूर्ण कासेवाडी गाव मस्त दिसत आहेत ना. पाठीमागा डोंगरच डोंगरात आणि इकडं शेती आहे सगळी बरीचशी शेती वसार पडलेली आहे आणि त्या साईडची शेती आहे ना ती केलेली दिसते. आणि गावाच्या बाहेर इकडे राजशाला आहे कासेवाडी गावची. न्यू गावाच्या बाहेर जायला रस्ता आहे आणि या साईडला आहे ना तला आहे या डोंगरांच्या पलीकडे. शहर बऱ्याच दिवसांनी हे गाव फिरावं लागलो आम्ही त्यामुळे मी व्हिडिओ बनवते. नाही तर आपला स्टोरेज आहे ना ऑलमोस्ट फुल होऊ लागले. पण हे गाव दाखवूया तरी पण. आता जास्वंदीची मस्त मस्त फुलं पण जायल्यात. गावात एकदम मस्त रस्ता ते का ठोकल्यांचा रस्ता. आणि आता आम्ही आले आहोत खांबवली आदिवासी वाडीवर. त्याला तालुक्यांचं बरंच गाव फिरता आज आम्ही. एक वाडीवरचं छोटंसं मंदिर आहे आणि आहेत ना तळगड पण ते का भारी दिसते. आई चालली मंदिराजवळ पाया पडावं. इथे काही मंदिर आणलं आम्ही सुकी कावला आणि हे बोंबीलात बारका बारका हे वाकट्यात सुक्यो मोठ्यो मीडियम साईज आहे. मांदेला कशी घेऊन येतो. राटाडचे पण येत असतील ना. राटाची नाही वाशीची आमच्या गावात बरेच वर्षापासून. अच्छा. मच्छी वली मच्छी पण कधी कधी आणतो. आणि सुकट आहे सुकट घेऊन निघालेले आहे. आता आम्ही आलो शेनाटे गावात. शेनाटे गावाच्या समोरच मस्तपैकी आता श्री भैरी देवी मंदिर आहे. जागृत देवस्थान मंदिर. आणि या मंदिरामुळं गावाच्या समोरच्या बाजूला देखील किती मस्त शो आलेला आहे. आताच आहे ना ही जुनी शाळा आहे त्यांच्या गावची. शेनाटे गावची जुनी शाळा. फलं दे का फलं यायचं होतं जुन्या सालं ना. त्यानंतर ही खिडकी लाकडी वेगवेगळ्या गावात ना फिरताना कोंबड्या नाही दिसले मग आपले व्हिडिओज नाही पूर्ण होणार. वाशीचे आहेत. पाव किलो झाले. तुला बरोबर माहिती आहे पण त्या दिवशी चांगला नाही. आता काय बनवले? मग ते सुकटवणी बनव
माहिती पडेल. परत घेऊ आणि 1 किलो चांगलं. ऐकलं? 50 आणि अजून अर्धा पाव किलो घे 100 रुपयाचे. बॉम्बल्या घेऊ. बॉम्बल्या घे. नको बारीक येते दिले. बघू दे. बरोबर नाही खायचं. बारीक आहे ते. सुकट घे. काय सुकट घे. जोक जोक. काय ना आलीस लगेच खाल्लीशी झाला झाला काय म्हटलं फोन केली दादा पण आला आता तुम्ही आलो तर त्याला ठेव त्या कामासाठी जे हो भूमीचे सर बारीक आहे. काय गं बारीक आहे शंभर पावले बारीक कुठं आले ते नंतर काय बाय नाही कदा सुट्टीची गाड्यावर हां हां तर एवढं सगळं गाव फिरल्यावर आम्ही तर एवढी आता सुकाट बाकी राहिलं आहे ती खपवायची आहे आता येऊन बऱ्यापैकी खपली एकूच जागेवर. तर मंदिराच्या समोरच मस्त चाफाचं झाड आहे. चाफाची फुला कुठं गेल्यावर काय गं सकाळी सकाळीच उठून आम्ही जात आहोत. मस्त गाव आहे. येते का पायरी ते का किती मस्त 2 साईडला. वरती वरती यायचं डोंगरावर गाव चढत गेले. हो आहेत मी विकून आली मांजूर मंदिर खाते. नाही जाते आता निघती चालेल आता बरेच दिवस कोण आलाय नाही का? माणसं कामावर गेली घेतलं ना असती. हो गेली कामावर लोक बघा ना झाड असलं काय ते त्या मामांचे जवळ घ्यायची पण येशील ना ते आता कामात आहेत मध्ये येतील पैसे. सुट्ट्या नाही घेशील ना मग मला दे. यांना द्या तुम्ही किती दिला? 50 100 मी तुम्हाला दे सांगतो. जा मजा. नाही बा मी येता आपण अशी नेहमी नाही येतात कधी तरी दुसऱ्या येतात. ये हो हे गावीच राहतं. अच्छा तुम्ही मुंबईला असता का? गावी राहतं. आता 91 मध्ये प्रवेश केला. बापरे. कोण आला गेला असं ते पाहतो. जीपे आहे ना तुझ्याकडे? हो हाय. नाही आमचंच पन्नास द्याल हो हा आईच तुमच्या पन्नास द्याल हो यशाने दिला पैसे आपले. हो हो पैसे आपल्या दिला पैसे आईच द्यायला लागतो. या, चुपा. श्री भैरीदेवी मंदिरातलं देव मंदिर उघडा भेटला तर जरा छान वाटला. आत्मनशी मंदिर मस्त आहे. हे का घंटच नाही तर वाशीवरून आलोय आम्ही. हो वरती गेले. तुम्ही कुठे गेलेले आहो? हे काही चिंचण्या मग
तर अशा प्रकारे तला तालुक्यांचं अवरं सगळं गाव फिरून जायल्यावर शेनाटे गावात येऊन आमचा सुका मोहरा बऱ्यापैकी खपला आणि आता आम्ही निघणार आहोत घरा जावाला. थोडासा सुका मोहरा आहे, थोडासा आहे तर नेतो घरा नाही. झाडं देखा किती मस्त वाटतात. इकडे पूर्ण जंगल आहे आणि यातनं पण तलगड दिसते तर का तलगड किल्ला. आता आम्ही बाईक लावलंय. आल्यावर बैसल्यावर जेवला मस्तपैकी शेगाचा कांजा आहे आणि डबत नेलेले सुका ठंडे घरा आणि डबत नेलेली भाकरी ती घरा आणले ती आता खावा बैसले. कांजा आहे आणि इकडं सकाळचं कोली म्हणलेलं आहे. मस्तपैकी शेगाचा कांजी भाकरी कोलीम घेतले जेवला आणि आई पण बैसले पुढं. ही स्वस्तिक आयलंय अंगणवाडीतून. तर व्हिडिओ आजपर्यंत देखावसाठी धन्यवाद. आणि आता सध्या होळी चालू आहे. होळीचे तुम्हाला भरपूर शुभेच्छा. उद्या धुलीवंदन आहे. त्याच्या अगोदर मी आहे ना ही व्हिडिओ काढला आहे. आमचं पहिलं होम लागलो ना त्या दिवशी व्हिडिओ काढला आहे. तर ती व्हिडिओ मी येत ॲड करते. ही आता व्हिडिओ देखली ना ती भरपूर अगोदरची आहे. पण आता ते आपण शिमगोची थोडीशी व्हिडिओ ॲड करूया कारण व्हिडिओ भरपूर लेट झाले. जरासं फोनचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे व्हिडिओ लेट आली. पण आपण अप टू डेट रेवजो प्रयत्न करणार आहोत ना पुढं. सो आजचं शिमगो म्हणजे पहिली होळी या व्हिडिओत देखा आणि पुढच्या व्हिडिओत तुम्हाला मोठं होम दाखवेन मी. बाकी आमच्या गावात शिमगोनिमित्ताने बोटी देखा कशल्या सजावल्यात. बोटी म्हणजे होड्यो हे का लावायला गेलेलं शिमग्याचं सर. हो काय होळी धुवून घेतली, कलर पेंटिंग करून घेतलं आणि सजावल्यात देखा कशी बोटी. तर असं आमच्या कोळी लोकांचं शिमगो असतं. आता पहिली होळी देखा आणि उद्याची व्हिडिओ आवर्जून देखा. तेच मी आमचं मोठं होम दाखवेन म्हणजे पूर्ण दिवस दाखवणार आहे कैसं साजरं जायला तो. महाराज काढताय ते दर वर्षाप्रमाणे होळी मावळे पहिली किंवा लावतात तेव्हा नारळाचा गप्पोसाठी गाव पांढर देते. त्यामुळे याही वर्षी गाव पांढर किंवा नारळाचा गप्पो हातात धरून मान्य करून घे. सर्व पांढर सुखी ठेव. आनंदाचा तो दिवस आलेला आनंदात पार पार विघ्न संकट डोकराई दूर दुःख दैत्य दूर कर सुख छोटे दूर करून टाक. त्या नारळाचा गप्पो देते गाव पांढर कोळी समाज कुटुंबी समाज बौद्ध समाज मान्य करून घे आणि सर्व परिवार सुखी ठेवा.
तर अशा प्रकारे आमच्या गावची पहिली होळी सेलिब्रेट झाली. धन्यवाद.